स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून आता वातावरण तापले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांची भेट घेत वृक्षतोडीला विरोध दर्शवलाय. उच्च न्यायालयाचे आदेश असताना झाडांना हात का लावला जाताय, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसेच समन्वय समितीच्या माध्यमातून चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. तपोवन परिसरातील झाडे तोडण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात नागरिकांनी काढलेल्या मोर्चात अमित ठाकरे सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी महापौरांची भेट घेत झाडांबाबत निर्णय घेताना पर्यावरणाचा विचार करण्याची गरज व्यक्त केलीये. नाशिकची इकोसिस्टीम बिघडू नये यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि तोपर्यंत शहरातील एकही झाड कापू नये, अशी मागणी त्यांनी यावी केलीये. आमची मागणी ही आहे की आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर्स दाखवतो की तुम्ही का झाडं नाही कापली पाहिजेत, तुम्हाला का कापायचे ही आम्हाला ऐकायचे. त्याच्यामुळे जी समिती फॉर्म नव्हती होत ती आता महापौरांनी अग्री केलं की समिती फॉर्म होते. त्याच्यात एक 10-11 नावं येतात, त्याच्यात मी पण जाणार आहे त्या बैठकीला. त्याच्यामुळे मला पण ऐकून घ्यायचं आहे, पण हा विषय ह्यांचा नाही आहे, तुमचा नाही आहे, तर आपल्या सगळ्यांचा आहे. मला वाटतं महापौरांचा आहे पण आहे, पण ते या शहराचे सदस्य त्या राज्यात राहतात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांच्या भल्यासाठी बोलतोय की झाडं नका कापू. याच्यात काही गैर नाहीये. खूप गंभीर आणि खूप प्रामाणिकपणे या सगळ्यांनी मुद्दे मांडलेत आणि मला वाटतं की याची उत्तरं मिळाली पाहिजे. आयुक्तांना मी खरं तर आज भेटायला आले. आज आयुक्त का नाही भेटले मला माहित नाही, पण आयुक्त पण त्यांचे आहेत, महापौर पण त्यांचे आहेत, आमदार पण त्यांचे आहेत आणि खासदार पण त्यांचे. पण ते उत्तर देईपर्यंत एक झाड कापलं गेलं नाही पाहिजे. आज मान्य महापौर आणि उपमहापौर यांच्यावर आमची सर्व प्रकारची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये आपण तपोवनातली झाडं, म्हणजे तपोवन नाव, तपोवनातली झाडं, त्यातलं माईस सेंटर जे अजून पण पुढे GR निघाले त्याबद्दल रद्द झाल्याचा, आणि नाशिक शहरात जी रस्ता रुंदीकरणासाठी जे सगळ्या 5 विभागांमध्ये यांनी नोटिसा लावल्या आहेत, झाडं तोडण्याचा यांनी प्रस्तावित केलेलं आहे. त्याचप्रमाणे गोदावरी नदीचं प्रदूषण, कॉन्क्रिटीकरण, या सर्व मुद्द्यांवर त्यांची चर्चा आली. मागे पण आम्ही एकदा आयुक्त मॅडम आणि महापौर मॅडम यांच्यावर चर्चा केली होती. त्यावेळेस महापौर मॅडम पण बोलले होते की आम्ही समन्वय साधण्यासाठी प्रशासन, म्हणजे राज्य शासन आणि परिवहन प्रेमी नाशिककर यांच्यामध्ये आम्ही समन्वय साधू. तो समन्वय अजून कुठं घडलेला नाहीये. त्या अनुषंगाने हा मोर्चा होता. या मोर्चामध्ये त्यांनी आता आम्हाला परत एकदा आश्वासन दिलं की तुम्ही एक समन्वय समिती बनवू, आपण परिवहन प्रेमीची 10-12 नावं असतील आणि काही प्रशासनाचं नाव असेल. त्या अनुषंगाने आज संध्याकाळपर्यंत आम्ही ते नावं द्यायचे आहेत आणि पुढच्या 2-3 दिवसात सोमवार मंगळवारी ती प्रशासन आणि परिवहन प्रेमी यांची एक समन्वय मिटिंग करणार आहेत. आणि त्या मिटिंगमध्ये जी प्रस्तावित वृक्षतोड आहे किंवा तपोवनाचा जो विषय माई सेंटर आहे, या सर्वांवर चर्चा करायची. आणि जर ही समन्वय बैठक जर पुढच्या हप्त्यामध्ये नाही झाली तर परिवहन प्रेमींतर्फे पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिका असेल प्रशासनाविरोधात यापेक्षाही उग्र आम्ही आंदोलन करू. तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून समन्वय समितीच्या माध्यमातून पुढील निर्णय घेतला जाणारे. मात्र बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही पर्यावरण प्रेमींनी दिला. ब्युरो रिपोर्ट, स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.